पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला, त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काय तिथं सांगता येणार नाही. मी पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कामचुकारपणा जर पोलीस डिपार्टमेंटकडनं झाला तर त्यांना त्या बाबतीत नक्कीच महागात पडेल, हे मात्र तिथं मी सांगितलेलं आहे. बोम दिसा नाही इंग्लिश मठाचा कुठे ते आता मी बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो आहे. माझा PA अजित जो माझ्याबरोबर जिल्हा परिषदपासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची 15 वर्षाची मुलगी, तिचा मृत्यू काल झाला, आज सकाळी झाला. खरं तर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं हे तपासानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, ते सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलासाठी ही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे असते. बोलू नका देवा. पवार परिवार, मी, माझा सगळा परिवार व त्याच्याचबरोबर बारामती ॲग्रोचे सर्व जे कर्मचारी आहेत ते अजित आणि त्याच्या परिवाराबरोबर आहेतच. DYSP साहेबांबरोबर माझी चर्चा झाली. दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एकतर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको. पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काय तिथं सांगता येणार नाही. पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारणं आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराशी चर्चा करून मग पुढे मीडियाबरोबर काय बोलायचं हे मी त्या ठिकाणी ठरवेल. दादा, एकंदरीत बारामतीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं वाटत नाही का? कारण का एक दिवसापूर्वी तांदोडे येथे एक आई आणि मुलाचा देखील मृतदेह बंद खोलीमध्ये सापडून आलेला आहे. तर बघा, बारामती असो नाही तर महाराष्ट्रामधला कुठलाही तालुका नाही तर गाव असो, तिथं जर एखादी घटना घडत असेल ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर अन्याय होत असेल तर ही गोष्ट आपल्याला पटणार नाही, पटणारीही नाही. आणि त्याच्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा वचक हा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी कमी झाला आहे असं आपल्याला तिथं बोलता येईल. पण हा जो इन्सिडेंट झालेला आहे, ही जी घटना घडलेली आहे, याच्यात खरं काय घडलं आहे हे आता आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आत्ता तरी आपल्याला सांगता येणार नाही. पण इतर ज्या घटना ज्या घडत आहेत म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा आणि इतर परिसरामध्ये कुठं ना कुठंतरी होम डिपार्टमेंट या बाबतीत कमी पडतं आहे हे मात्र नक्की आहे. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहीत असेल, बारामतीमध्ये नवजात एक लहान मुलगी ही रस्त्यावर तिथं सापडली. देवाच्या कृपेने ती जिवंत होती, तिच्यावर ट्रीटमेंट तिथं करण्यात आली. मग ती मुलगी तिथं सापडली कशी? आता काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTV कॅमेरा हा मंजूर केला होता. अजितदादांनी मंजूर करत असताना बारामती शहरासाठी खूप मोठा प्रोजेक्ट तिथं मंजूर केला होता. पण त्याच्याचबरोबर काटोल म्हणजे अनिल देशमुख साहेबांचं जे गाव आहे तिथेही मंजूर केला होता आणि कर्जत आणि जामखेड अशा 2 ठिकाणी तिथं मंजूर झाला होता. पण दुर्दैव असं या गोष्टीला अनेक वर्ष जाऊनसुद्धा कदाचित तो CCTVचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही. तर बारामतीचं नाव होतं म्हणून मंजूर नाही झालं का वेगळं काय कारण आहे हे सांगता येणार नाही. आता ते नवजात बाळ जे सापडलं ते तिथं कुणी ठेवलं, कोण ते लोक होते हे आपल्याला सापडतच नाही आहेत. त्याचं कारण CCTV कॅमेराच त्याच्या परिसरामध्ये नाही. ही सुद्धा घटना जिथं घडली, एका बिल्डिंगला CCTV आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाही आहेत.
पण आसपासच्या परिसरामध्ये CCTVचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठं ना कुठंतरी CCTV कॅमेरा प्रत्येक मोठ्या शहरामध्ये असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा तपासामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो. दादा, तुम्ही आता असं म्हणालात की DYSPशी बोलणं झालं, अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. प्रथम दर्शनी तुम्हाला याच्यामध्ये काय जाणवते? प्रथम दर्शनी जाणवते का घातपात जाणवते? इन्व्हेस्टिगेशन हे पूर्ण न झाल्यामुळे याच्यावर एखादी स्टेटमेंट देणं नाही तर बोलणं हे मला असं वाटतं योग्य ठरणार नाही. कारण परिवार फार भावनिक या बाबतीत तिथं झालेला आहे. लोकांशी बोलत असताना सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया तिथं येत आहेत. त्यामुळे पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंटवर आणि परिवारावर हा विषय आम्ही तिथं सोडलेला आहे. पुढच्या 3 तासामध्ये जो काही जिथं ती घटना घडली असं म्हणलं जातं, ज्या बिल्डिंगजवळ नाही तर बिल्डिंगवरून ही घटना घडली तिथला CCTV कॅमेरा पोलीस डिपार्टमेंट तिथं बघत आहे. आणि मग ते बघितल्यानंतर किती वाजता ही घटना घडली असावी, मेडिकल डिपार्टमेंटकडनं सुद्धा आपल्याला किती वाजता मृत्यू झाला याचा वेळ काळ त्या ठिकाणी कळेल आणि मग त्याच्यात आपण खरं काय घडलं हे बोलू शकतो. पण विषय एवढाच आहे, मी पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कामचुकारपणा जर पोलीस डिपार्टमेंटकडनं झाला तर त्यांना त्या बाबतीत नक्कीच महागात पडेल, हे मात्र तिथं मी सांगितलेलं आहे.